नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 5 डिसेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे न आल्यामागे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू शकतात। यामुळेच बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही। यापूर्वी गेल्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी 2 महिन्यांची रक्कम जमा झाली होती। त्यावेळी महिलांना एकदाच 3,000 रुपये मिळाले होते। एका अंदाजानुसार पुढील आठवड्यात सरकार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची शक्यता आहे। अद्याप सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत। नाशिकच्या तपोवन भागातील वृक्षतोडीच्या संभाव्य प्रकरणावरून करुणा मुंडे यांनी सरकारला तीव्र शब्दात इशारा दिला आहे। हा केवळ धर्माचा मुद्दा नसून निसर्गाचा प्रश्न असल्याचे करुणा मुंडे यांनी ठामपणे सांगितले। झाडे कापण्याचं पाप करू नका, अन्यथा स्वराज्य शक्ती सेनेचे पदाधिकारी इथे येऊन आत्मदहन करतील, असे गंभीर वक्तव्य करत करुणा मुंडे यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा दिला आहे। इंडिगो एअरलाईनमुळे मुंबई, पुणे, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत असून इंडिगो विमानाचे बुकिंग असलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे। कारण पुणे आणि दिल्ली येथून इंडिगो विमान कंपनीने तब्बल 200 उड्डाणे रद्द केली असून आता अधिकृत पत्र देखील जारी केले आहे। दिल्ली विमानतळ येथून 5 डिसेंबर 2025 रोजी निघणाऱ्या इंडिगोचे सर्व देशांतर्गत उड्डाणे रात्री 12 वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिगोकडून अधिकारिकरित्या देण्यात आली आहे। या पत्रात प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल इंडिगोकडून माफीनामा देखील सादर करण्यात आला आहे। मुंबईच्या राणीच्या बागेतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। राणीच्या बागेतील रुद्र नावाचा वाघ हा 29 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला असल्याची माहिती आता उघड आली आहे। विशेष म्हणजे ज्या शक्ती वाघाच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप व्याघ्रप्रेमींनी केला होता, त्याच्याही आधी रुद्रने प्राण गमावले होते। रुद्र वाघ काही दिवसांपासून आजारी होता। शक्ती आणि करिश्मा या वाघांचा तो बछडा होता। 29 ऑक्टोबर रोजी रुद्रचा मृत्यू झाला असला तरी राणीच्या बागेच्या प्रशासनाने ही माहिती उशिरा दिली आहे। मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलमध्ये मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत। त्यामुळे दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे। यानुसार आता नेरूळ, बेलापूर, उरण मार्गावर लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याला गार्ड ऑफ ऑनरने औपचारिक सुरुवात झाली। नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते। पुतिन यांच्यासोबत रशियाचे 7 मंत्रीही भारतात आले आहेत। भारत आणि रशिया यांच्यातील संबंध 8 दशकांहून अधिक जुने आणि विश्वासार्ह आहेत। या दौऱ्यात 23वी वार्षिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे, जी दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। खासदार अमोल कोल्हे यांना इंडिगो विमान सेवेमुळे त्रास सहन करावा लागला। पुणे येथून मुंबईकडे जाणाऱ्या त्यांच्या इंडिगो विमानाला नियोजित वेळेपेक्षा 3 तास उशीर झाला। प्रतीक्षा केल्यानंतर अखेर 3 तासांनी हे विमान रद्द करण्यात आले। या अनपेक्षित प्रकारामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच। या घटनेमुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासावर त्यांनी प्रकाश टाकला आहे। मुंडवा येथील कोट्यवधीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेल्या शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी काल अटक केली। या प्रकरणातील तपासाचा वेग वाढल्यानंतर पोलिसांनी शीतल तेजवानीची याआधी 2 वेळा चौकशी केली होती। चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। जया बच्चन आणि पापराजी यांच्यातील ताणतणाव काही लपलेला नाही। पापराजी दिसले की त्यांचं मूड चटकन बदलतं, हे सर्वांनाच माहीत आहे। मात्र अलीकडच्या एका कार्यक्रमात त्यांनी पॅप्सवर अशा प्रकारे टीका केली की आता पापराजी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत।
कार्यक्रमात बोलताना जयाजींनी पापराजींबाबतचा आपला शून्य संबंध असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर पापराजींना उंदीर आणि घाणेरडे पॅन्ट घालणारे अशी ही उपमा दिली. त्यांच्या या विधानानंतर अनेक वर्ष शांत राहिलेले पापराजी अचानक भडकले आहेत. त्यांनी आता बच्चन कुटुंबियांवरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे. टीम इंडियाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल यांचं लग्न अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर पलाश मुच्छलचे फ्लर्टी चॅट्स व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. अजूनही दोन्ही कुटुंबियांकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नव्हतं. अशातच आता पलाशची बहीण सुप्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने दोघांचं लग्न पुढे ढकलण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की दोन्ही कुटुंबे आता कठीण काळातून जात आहेत. अशा वेळी जितकी शक्य होईल तितकी पॉझिटिव्हिटी पसरवणं आणि मजबूत राहणं महत्त्वाचं आहे.